मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। 2.5 वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं आणि माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलेलं होतं। मी काहीही केलेलं नव्हतं, त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत। मला तुरुंगात टाकण्याचे कोणतेही प्रयत्न सफल झाले नाहीत, असंही फडणवीसांनी म्हटलंय। फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न होते, डाव तसा केला गेलेला होता असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। या संदर्भामध्ये आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं। अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर अतिशय गंभीर आरोप केलेला आहे। काहीही करून मला अडकवण्याचे, तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न सुरू होते, डाव तसा आखला जात होता असं फडणवीस म्हणतायत। आपली पहिली प्रतिक्रिया। असं आहे की ते महाविकास आघाडीचं सरकार होतं, भाजपचं सरकार नव्हतं। भाजपने कशा कशा पद्धतीने लोकांना अडकवण्याचे कामं केले हे स्वतः हायकोर्टाने स्ट्रिक्चर पास करताना, संजय राऊत साहेब असतील, अनिल देशमुख साहेब असतील, यांच्या केसमध्ये स्ट्रिक्चर पास करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कुठली केस नसताना, कुठले पुरावे नसताना कसं झालं। चांदीवाल कमिशन समोर परमवीर सिंग स्वतः सांगतात की मी पत्राद्वारे आरोप केला, तेवढंच माझ्याजवळ आहे। कोरॉबोरेटिव्ह एव्हिडन्स म्हणजे त्या पत्रामध्ये तुम्ही जे काही आरोप केले त्याचा कुठला काही तुमच्याकडे पुरावा होता का, तर पुरावा कुठलाच नाही, कोणतीच गोष्ट नाही। आरोपीच्या म्हणण्यावरून एका प्रतिष्ठित व्यक्तीला जो 25 वर्ष सामाजिक जीवनामध्ये आहे, 1.5 वर्ष जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे। हे कामं भाजपचे आहे। मला वाटतं कुठेतरी भीती लागून राहिलेली आहे। ज्या पद्धतीने रश्मी शुक्लांवर जो क्लोजर रिपोर्ट आहे तो क्लोजर रिपोर्ट ऍक्सेप्ट केला नाही। नाना पटोले सारखे जे खासदार राहिलेले मोठे नेते आहे त्यांचं नाव बदलून पर्पजफुली मुस्लिम नाव ठेवून त्यांच्या मित्राचं, त्यांच्या घरचे सगळे फोन टॅपिंग जे आहे, हा असा गंभीर गुन्हा जो आहे तो घडला आहे। आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचा फोन टॅपिंग करण्यासाठी सरकारची परमिशन लागते, एसीएस होमची परमिशन लागत असते। तर या सगळ्या गोष्टींमध्ये आज नाही उद्या ते सत्य येणारच आहे। त्यामुळे पहिलेच आपली जागा सेव्ह करण्याचा तर प्रयत्न नाही ना, असं पण याच्यामध्ये एक आपल्याला शंकेला वाव आहे। नाही, पण अतुलजी, फडणवीस असं म्हणतायत की त्यावेळेचे जे सीपी होते संजय पांडे यांना टार्गेट दिलं होतं काही करून मला तुरुंगात टाकण्याचं, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? बाहेर कशा आहे मते टार्गेट दिलं होतं त्यांना तुरुंगात असायला पाहिजे नव्हतं। असे टार्गेट देऊन, सुपाऱ्या देऊन काम करणे जे आहे ते भाजपची राजकीय संस्कृती आहे, काँग्रेसची नाही। इतके वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये असताना कधीही जाणीवपूर्वक असं व्हिंडक्टिव्ह नेचरनी कोणत्या राजकारणाच्या घरी त्यांच्या कौटुंबिक म्हणजे पत्नीला, बहिणीला अशा पद्धतीने त्रास देण्याचं काम जे आहे ते कधीही काँग्रेसने केलेलं नाहीये। इथे तर काँग्रेसचे राहुल गांधी सोडा हो, सोनियाजी त्यांची तब्येत खराब असताना एवढ्या याच्यामध्ये तुम्ही त्यांना 10-10 तास बसवता, त्यांची एन्क्वायरी करता। हे पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये तुम्ही जाऊन रेड्स करता इन्कम टॅक्सच्या, अनेक लोकांना, आणि तुमच्या बीजेपीमध्ये लोक आले की त्यांच्या रेड्स त्यांचं सगळं संपून जातं। हे आपण प्रत्यक्षात पाहिलं। त्यामुळे व्हिंडक्टिव्ह कोण आहे आणि कोणी कशा पद्धतीनं राजकीय वापर केला आणि संस्थांना कसं आपलं अलायन्स पार्टनर करून ठेवलेला ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयला, हे सगळं देशासमोर आहे ना। जी, ठीक आहे, मुद्दा कळला आपला। अतुलजी, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।